निर्माता दिग्दर्शक सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांची कोल्हापूरचा समृद्ध वारसा जगासमोर आणण्याची धडपड कौतुकास्पद आहे। यापूर्वी त्यांच्या द सॉकर सिटी या कोल्हापूरकरांच्या फुटबॉल प्रेमावरील माहितीपटाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालाय। त्यानंतर त्यांनी कोल्हापूरकरांनी आजसुद्धा मोठ्या प्रेमानं जपलेल्या युद्धकलांवर प्रकाश टाकणाऱ्या वारसा या माहितीपटाची निर्मिती केली आहे। या माहितीपटाला सुद्धा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला। वारसा या माहितीपटाच्या सर्वोत्तमतेवर आता राष्ट्रीय मोहर उमटली आहे। 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली। यामध्ये सचिन सूर्यवंशी यांच्या या माहितीपटाला कला सांस्कृतिक विभागातील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय। सचिन सूर्यवंशी यांनी आपल्या 45 मिनिटांच्या वारसा या माहितीपटात छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धकला, त्याचबरोबर एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाणारा हा मर्दानी खेळाचा वारसा कोल्हापूरकर कसा जपतायत यावर प्रकाश टाकलाय। पुरस्कारानंतर भावना व्यक्त करताना सचिन सूर्यवंशी यांनी या राष्ट्रीय पुरस्कारानं शिवछत्रपतींची युद्धकला जोपासणाऱ्या कोल्हापूरकरांचाच राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला असल्याचं सांगितलं। त्यांनी युद्धकलेचा शालेय क्रीडा अभ्यासक्रमात समावेश व्हावा अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे। हा माहितीपट करण्यामागे आमच्या टीमचा हाच उद्देश होता की शालेय क्रीडा अभ्यासक्रमामध्ये ह्या युद्धकलेचा समावेश व्हावा। कारण कलरीपयटू असेल, तायक्वांदो असेल, असे परराज्यातले किंवा परदेशातले सुद्धा खेळ आपल्या शालेय क्रीडा अभ्यासक्रमात आहेत। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे युद्धकलेचा, तो आपल्या शालेय क्रीडा अभ्यासक्रमामध्ये नाही आहे। अगदी लाठी फिरवणे किंवा फरीगदगा हे खेळांची स्पर्धा होत होत्या पूर्वी, तर त्या स्पर्धा आत्तासुद्धा घेऊ शकतात। अगदी शालेय क्रीडा अभ्यासक्रमात घेऊ शकत नसलो समजा तरी ग्रेस गुण तरी आपण ठेवू शकतो की बाबा हा मर्दानी खेळाचा वारसा जपतो, तरी ह्याला एक 10 गुण आपण देऊया 10वीच्या मार्कात किंवा 9वीच्या मार्कात, जेणेकरून हे मुलांना खेळायला त्यांचे पालक प्रोत्साहन देतील। वारसा या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी सचिन सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधत त्यांचं अभिनंदन केलं। तसंच त्यांच्या वतीनं DY पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी सचिन सूर्यवंशी यांचं अभिनंदन केलं। सचिन सूर्यवंशी यांच्या माहितीपटाला जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक होत आहे।